मी कट होऊ का? ही दृश्य आपण पाहतोय जंतर मंतरवरची ही थेट दृश्य आहेत. जंतर मंतर मैदानावरची ही दृश्य आहेत. अभिजित दिपके हे सध्या त्यांच्या समर्थकांना आंदोलकांना भेटत आहेत, विद्यार्थ्यांना भेटत आहेत. कालच्या सगळ्या परिस्थितीनंतर, काल झालेल्या मार्च नंतर झालेल्या लाठीचार्ज नंतर अभिजित दिपके हे आता समर्थकांना आंदोलकांना भेटत आहेत. त्याची ही लाईव्ह दृश्य, थेट दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर हे आपल्यासोबत आहेत. संदीप, दृश्यांमध्ये दिसतंय काही विद्यार्थी हे आणखी काही समस्या अभिजित यांना सांगतायत. अभिजित या सगळ्या विद्यार्थ्यांशी बोलतायत आणि त्यांच्या समस्या सुद्धा समजून घेत आहेत. काय घडतंय संदीप? अभिजित दिपके दाखल झालेले आहेत आणि ते सगळे जे आंदोलक आहेत त्यांना भेटतायत प्रामुख्यानं, कारण देशभरातले विद्यार्थी आणि आंदोलक विक्रांत आपल्याला माहिती आहे की जंतर मंतरवर आलेले आहेत. त्यांनी काही वेळापूर्वी अभिजित दिपके जंतर मंतरवरून बाहेर गेलेले होते, मात्र ते जंतर मंतरवर आल्यानंतर पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली आणि कार्यकर्त्यांची गर्दी देखील आता हळूहळू वाढत चाललेली आहे. प्रामुख्यानं आज पत्रकार परिषद होईल अभिजित दिपके यांची आणि त्यामधून ते आपली भूमिका स्पष्ट करतील. कारण काल आपल्याला माहिती आहे सोनम वांगचुक यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी आपलं आमरण उपोषण जे आहे ते मागं घेतलेलं होतं, मात्र वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे. काल त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून ही माहिती दिलेली आहे. त्यामुळं आज पत्रकार परिषदेमधून नेमकं अभिजित दिपके काय भूमिका मांडतात हे बघणं अतिशय महत्वाचं असेल. आणि दुसरीकडे याचे पडसाद संसदेमध्ये देखील उमटतील. काल काही खासदार त्याचबरोबर सेलिब्रिटी असतील हे या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी भेट दिलेली होती. आणि अभिजित दिपके त्याचबरोबर गीतांजली जे आहेत सोनम वांगचुक यांच्या पत्नी त्यांची देखील भेट घेतली होती. आपण बघूया काय संवाद चाललाय ते. आप पेपर दे दीजिए. नहीं, ये लीक होगा मुझे पता है, कॉन्फिडेंस है मेरे सरकार पे, वो लीक करके ही मानेगी. पिछली बार लीक करती है, इसलिए हम यहाँ से नहीं निकलेंगे. कोई दिक्कत नहीं है, बस अपना हौसला मत हारो. पिछली बार भी देखे आए तो लीक हो गया. रूम पहुंचे, रास्ते में ही लीक हो गया, रूम पहुंचने भी नहीं दिया. 12 वर्षाच्या पोरींवर लाठीचार्ज केला. सर हम कैसे मतलब बताइए, लड़ेंगे हम कैसे लड़ पाएंगे? पीछे नहीं हटने हमें. जय महाराज. बस 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 बस. काय संवाद साधला तुम्ही? अभिजित दिपके काय बोलले तुझ्याशी? मी कुठे गेले त्यांनी? अब थोडंसं दूर हो जाए. हाँ, काय संवाद झाला? अभिजित दिपके काय मैं नीट की परीक्षा, मैं नीट की परीक्षा 4 साल से दे रहा हूँ, पिछले 4 साल से. हाँ, मैं 4 वर्षापासून नीटची परीक्षा देतोय. दरवर्षी लीक होतं पेपर. 2024ला बी लीक झालं, ह्या वर्षी पण लीक झालं. आणि माझे सर भरपूर अभ्यास करतात लायब्ररीमध्ये, तरी पण त्यांचं सिलेक्शन नाही झालं. माझे भरपूर मित्र आहेत जे 16 तास अभ्यास करत होते, त्यांचं पण सिलेक्शन या वर्षी पण नाही. एवढं नुकसान होऊन सरकार काहीच करत नाही खरं. नाही, अजून पण नाही काही केले. अजून पण काल पण आमच्यावरच लाठीचार्ज केली आणि आम्हाला म्हणतात अजून वरून, आम्हालाच म्हणतात वरून आम्ही आतंकवादी आहोत म्हणतात. ही एका मराठी तरुणाची प्रतिक्रिया होती विक्रांत, आपण पाहिलं. आणि दुसरीकडे आता पुन्हा अभिजित दिपके हे उलट्या बाजूला, म्हणजे स्टेजची जी बॅक साईड आहे, पाठीमागची बाजू आहे, तिथे देखील जात आहेत. कारण काही कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होत आहेत. त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त मोठा आहे आणि त्यामुळं नेमकं अभिजित दिपके कुणाशी संवाद साधतात हे बघावं लागेल. ही थेट दृश्य पाहतोय आपण जंतर मंतरवरची, राजधानी दिल्लीतून, कारण बंदोबस्त मोठा आहे. काही तरुणांशी आता त्यांनी संवाद साधला विक्रांत, आपण पाहिला. आणि थेट विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे व्यथा मांडली की कशा पद्धतीनं पेपर लीक होत आहेत आणि नुकसान होत आहे. त्यामध्ये काही मराठी तरुण देखील होते आणि त्या सगळ्यांनी खरं तर हा संवाद साधलेला आहे. त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलेलं आहे. आता आपण आता अभिजित दिपके हे पोलिसांसोबतच बॅरिकेड्सवरूनच संवाद साधतायत. आपण थेट ऐकूयात. तुम्ही पत्रकार परिषद घेणार आहात? पत्रकार परिषद घेणार आहात? मी भेटतो असा रिप्लाय खरं तर दिपके यांनी दिलेला आहे विक्रांत. आणि आपण जर पाहिलं तर माध्यमांचा गराडा या ठिकाणी पाहायला मिळतोयच, पण महत्वाचं हेच आहे की आज नेमकं काय भूमिका असणार दिपके यांची. कारण मोठ्या प्रमाणामध्ये काल आंदोलन झालेलं होतं, त्यानंतर लाठीमार झालेला होता. आपल्याला माहिती आहे अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडलेल्या होत्या. आणि आत्ताही काही मोजक्या कार्यकर्त्यांशी आपण पाहतोय पुन्हा अभिजित दिपके हे संवाद साधतायत. कदाचित पुढची स्ट्रॅटेजी ठरवली जात असेल, पण पोलीस बंदोबस्त जर पाहिला तर कालच्या एवढाच आहे. आंदोलक मात्र कालच्या एवढे नाहीत. काल हजारोंच्या संख्येनं आंदोलक
जंतर मंतरवर आलेले होते आपल्याला माहिती आहे. आणि आता काहीशी पावसाला सुरुवात देखील झालेली आहे. पण आपण समोर जर बॅरिकेड्सवर नजर टाकली तर पुन्हा ही आता गर्दी हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे. आणि आता अभिजित दिपके हे व्यासपीठावर दाखल झालेले आहेत. आपण पाहतो ही थेट दृश्य जंतर मंतरवरची, ज्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे. सोनम वांगचुक जे आहेत ते देखील याच ठिकाणी आंदोलनाला बसलेले होते, आपल्याला माहिती आहे, उपोषणाला बसलेले होते. आणि आत्ता वांगचुक यांचा फोटो जो आहे तो हातामध्ये घेतलेला आहे अभिजित दिपके यांनी. प्रामुख्यानं कॉक्रोच जनता पार्टीचं कनेक्शन जे आहे ते महाराष्ट्राशी कशा पद्धतीनं जुळलेलं आहे हे आपल्याला माहित आहे विक्रांत. कारण अण्णा हजारे यांनी यापूर्वी आंदोलन केलं होतं आपल्याला माहित आहे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळामध्ये. आणि त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन राजधानी दिल्लीमध्ये जे चालू झालं आहे त्याचं हे महाराष्ट्र कनेक्शन आहे. सरन्यायाधीशांनी एक शब्द वापरला काय आणि त्यानंतर सोशल मीडियावर ही सगळी चळवळ जी आहे ती सुरू झाली होती. आणि अखेर अमेरिकेतून अभिजित दिपके हे या ठिकाणी दाखल झालेले होते आणि त्यांनी हे थेट आंदोलन केलं होतं. काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील ट्विट करून प्रामुख्यानं सरन्यायाधीशांचे आभार मानलेले होते. एक टीका त्यांच्यावर जी आहे ती संजय राऊत यांनी केलेली होती. संदीप, या सगळ्या आणि आता आंदोलनाकडे आपण आपलं लक्ष असणार आहे. आज दिवसभरात नेमकं काय काय घडतंय हेही पाहायचं आहे. अभिजित दिपके तुम्ही म्हटल्याप्रमाणे पत्रकार परिषद घेतायत का आणि पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलतायत हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. तुमची या सगळ्या परिस्थितीवर नजर असू द्या. आपण वेळोवेळी अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.